पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आम्ही मुंबईतल्या 3 प्रमुख एसटी डेपोंमधल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला एसटी स्टँडमधल्या सुरक्षा व्यवस्थेच्या रियालिटी चेकमधून नेमकं काय समोर आलं तेही आपण पाहूया। सध्या मुंबई सेंट्रल या प्रमुख एसटी स्टँड जवळ आहे आणि या ठिकाणी नेमकी रियालिटी काय आहे ती आपण आज पाहणार आहोत। तर चला मुंबई सेंट्रल मध्ये आतमध्ये जाऊन पाहणी करूया। आपण पाहतोय की सकाळी खरं तर 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी एसटीचा प्रवास हा सुरू होता आणि त्यानुसार या ठिकाणी काही प्रवासी या ठिकाणी एसटीसाठी आलेले आहेत, मात्र कुठलाही सुरक्षा रक्षक नाही आहे। या ठिकाणी आपण पाहतोय तर दुसरीकडे आपण पाहिलं तर सीसीटीव्ही कॅमेरेज या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतात। तर हा एक माझ्या समोरचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे, सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आपण पाहू शकता। आणि दुसरीकडे हा दुसरा सीसीटीव्ही एक कॅमेरा आहे आणि तिथे समोरचा हा एक तिसरा जो स्पायडर कॅमेरा म्हणून ओळखला जातो हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे। ज्यावेळी आम्ही माहिती घेतली त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की गाड्या ज्या ठिकाणाहून सुटत आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत। थोड्या वेळापूर्वी सुरक्षा रक्षक या ठिकाणी होते, मात्र ते काही कारणास्तव तिकडे गेले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मुंबई सेंट्रल एसटी डेपोचा आढावा घेतल्यानंतर आपण पोहोचलोय परळ या एसटी डेपो जवळती। आपण पाहूयात आतमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे। आतमध्ये जर का आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला 2 मेटल डिटेक्टर मिळतील, मात्र त्यांची अवस्था ही जर आपण पाहिली तर हे मेटल डिटेक्टर बंद आहेत। मुख्य प्रवेशद्वारावरून आत आल्यानंतर आपण सर्वप्रथम या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होता। ज्या ठिकाणी प्रवासी बसलेले असतात त्या ठिकाणी उजव्या बाजूला डाव्या बाजूला या ठिकाणी तो एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे जो या जवळपास 100 मीटर अंतरापर्यंतचं जे रेंजमध्ये तो संपूर्णतः कव्हर केला जात आहे। तर त्याच्यानंतर त्याच विरोधात दुसऱ्या बाजूला देखील तशाच पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा हा लावण्यात आलेला आहे। यासह एसटी डेपोतनं एसटी गाड्या ज्या वेळी बाहेर पडत आहेत त्यामध्ये एकाड एक पिलर सोडून या ठिकाणी जे स्पायडर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत। परळ एसटी डेपोच्या सध्या आम्ही मध्यभागी आहोत, ज्या ठिकाणाहून या एसटी सुटत असतात। हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर अनेक ठिकाणी थोडासा अंधार हा प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे। हॅमर्स लाईट लावण्यात आलेले आहेत, चौफेर प्रकाश पडावा, मात्र त्या देखील या झाडांमध्येच झाकवल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा अंधार सोडला तर इतर सुरक्षा किंवा इतर सीसीटीव्हीच्या कक्षेत हा संपूर्ण एसटी स्टँड आहे सुस्थितीत असल्याचं देखीलच पाहायला मिळालेलं आहे। फक्त विद्युत रोषणाईचा प्रश्न हा प्रामुख्याने परळ एसटी स्टँडवरतीच पाहायला मिळाला। तर आता आलोय आपण कुर्ल्यातल्या याच नेहरू नगर मधील एसटी स्टँडवरती। इथली नेमकी परिस्थिती काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहेत। जर आपण पाहिलं तर गेट मधनं आतमध्ये आल्यानंतरच तुमच्यावरती या तिसऱ्या डोळ्याचीच म्हणजेच या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे। मोठा डेपो आहे, जर आपण पाहिलं सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि जो संपूर्ण जर परिसर आपण पाहिलात तर हा विद्युत रोषणाईच्या खाली असल्याचं पाहायला मिळतंय। कुर्ल्यातली जर ही एसटी स्टँडवरची परिस्थिती पाहिली ही देखील सुस्थितीतच असल्याचंच पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच मुंबईतले जे 3 प्रमुख एसटी स्टँड्स आहेत त्यावरतील परिस्थितीमध्ये सुरक्षा असो, स्वच्छता असो, यामध्ये हे 3ही एसटी डेपो सुस्थितीतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.